हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 31 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि मल्हार आणि नुपूरने चक्क खुल्लम खुल्ला रोमांस केला आहे सगळ्यांसमोर, जे पाहून तायडीचा चांगला जळफळाट झाला आहे. आणि तायडीने ठरवलं आहे की नुपूर ज्या कामासाठी या घरात आली आहे तो तिच्या मनातला संशय दूर करायचा. तिला असं दाखवून द्यायचं की वेदांचा जो अपघात झाला होता तो फक्त मल्हारनेच केला होता आणि त्यामागे कोणतंही रहस्य नाही आहे. तर नुपूरने सुद्धा ठरवलं आहे की तायडीचं सत्य शोधून काढायचं. ती संजना ही तायडीच्या खूप क्लोज होती. मग संजना अशी कशी गायब झाली, तिने असं का केलं आणि तायडीला याबद्दल काही माहीत आहे का? यामध्ये जियाने सुद्धा संजना आणि तायडीबद्दल नुपूरला काही गोष्टी सांगितल्यात. मग नुपूर हे सत्य शोधू शकेल का? कोण जिंकणार, तायडी की नुपूर? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही तायडीला म्हणते, मॅम, मला दागिन्यांची जास्त हौस नाही आहे. तुमचा स्वभावच एवढा गोड आहे ना की त्याच्यासमोर या दागिन्यांना काहीच महत्त्व नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला हा दागिना देऊ नका, मला हा दागिना नको आहे. तायडी खूप चिडते आणि म्हणते, नुपूर, घ्यावा लागेल, तुला हा दागिना घ्यावाच लागेल. नुपूर खोटी खोटी स्माईल चेहऱ्यावर आणते. मल्हारला समजतं वातावरण तापलंय आणि मल्हार म्हणतो, थांब तायडे, जर नुपूरला ते गिफ्ट घ्यायचं नाही आहे, तो दागिना घ्यायचा नाही ना, तर त्यापेक्षा प्रेशियस गोष्ट माझ्याकडे आहे जी आपण नुपूरला देऊया. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तायडी विचारते, असं काय आहे? आणि मग मल्हार हा नुपूर समोर येतो आणि त्याच्या खिशातून चक्क ते की चेन काढतो जे तिच्या आईवडिलांची आठवण आहे. हे की चेन पाहून नुपूरला आश्चर्य वाटतं. हे मल्हार सरांकडे कसं, हा प्रश्न तिला पडतो आणि मल्हार हे की चेन सगळ्यांना दाखवून म्हणतो, या की चेनची किंमत कुणीच करू शकत नाही, ते मौल्यवान आहे. नुपूरला खूप आनंद होतो. मल्हारने तिच्या आईवडिलांची आठवण तिला परत केलेली असते आणि मल्हार हे की चेन नुपूरच्या ओटीत ठेवतो. नुपूर ही मल्हारकडे पाहते, मल्हार नुपूरकडे पाहते आणि मग मल्हार हा बाजूला जातो. त्यामुळे तायडीला चांगलाच राग येतो की हा मल्हार नेहमीच या नुपूरला सावरून घेत असतो. तेवढ्यात तेथील सगळ्या बायका नुपूरचं कौतुक करतात. कार्यक्रम खूप छान झाला, मल्हारची बायको खरंच खूप देखणी आहे, मल्हारला चांगली बायको मिळाली आहे. त्यामुळे सगळेजण खुश असतात, पण तायडीचा मात्र जळफळाट होतो. नुपूर ओटी खाली ठेवून देते आणि ती बाजूला जाणार इतक्यात तायडी तिच्यासमोर आपला पाय आडवा करते. नुपूरला ठेच लागते आणि नुपूर खाली पडणार इतक्यात मल्हार तेथे उभा असतो. मल्हार नुपूरला सावरतो आणि हे दोघे एकमेकांच्या नजरेत पुन्हा एकदा हरवून जातात. बॅकग्राऊंडमध्ये तुझ्या सोबतीने हे टायटल सॉन्ग सुरू होतं. घरातील सगळेजण या रोमॅन्टिक जोडीकडे पाहत असतात. मल्हार आणि नुपूरला मात्र कसलंही भान राहिलेलं नसतं. हे दोघे खूप खुश असतात आणि एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. त्यांचा हा रोमांस पाहून, त्यांचं हे प्रेम पाहून तायडीला खूप राग येतो. मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर, आता मी असं बिलकुल नाही म्हणणार की हे सगळं तू जाणून बुजून केलं आहे माझ्या जवळ येण्यासाठी, बरं का? नुपूर खूप चिडते. मल्हार म्हणतो, अजून असंच थांबायचं आहे की तुला उभं राहायचं आहे? सगळेजण हसू लागतात आणि मग नुपूर उभी राहते. नुपूर खूप लाजते आणि तेथून निघून जाते. सगळेजण आपापल्या रस्त्याला निघून जातात. तायडी मात्र खूप चिडते आणि म्हणते, नुपूर, तुझ्या गळ्यात मल्हारच्या नावाचं मंगळसूत्र आहे, याचा अर्थ तुम्ही दोघे एकमेकांच्या जवळ याल असा होत नाही. मी तुम्हाला दोघांना एकमेकांच्या जवळ कधीच येऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून तायडी आपला पुढचा प्लॅन ठरवते. इकडे मल्हार हा आशाच्या रूममध्ये येतो. आशा एकटीच असते. मल्हार विचारतो, आई आत येऊ का? आशा हो म्हणते. मल्हार तिला सांगतो, आई, कार्यक्रम छान झाला, पण एक गोष्ट राहिली, तुमचा आशीर्वाद. असं म्हणून मल्हार आशाचा आशीर्वाद घेतो. तेवढ्यात नुपूर तेथे येते. मल्हार म्हणतो, कार्यक्रम खरंच खूप छान झाला ना? आशा सांगते, खरंच छान झाला कार्यक्रम. मल्हार म्हणतो, आणि जी व्यक्ती येणं गरजेचं होतं, जिच्याशिवाय कार्यक्रम झालाच नसता, ती व्यक्ती आली म्हणून अजून छान झालं. हे ऐकून आशा हसू लागते. तर नुपूर चिडून म्हणते, ओ हॅलो, तुम्हाला काय वाटतंय की मी कार्यक्रम खूप एन्जॉय केला? हा तुमचा गैरसमज आहे. मी काही कार्यक्रम एन्जॉय केलेला नाही आहे. तर मल्हार म्हणतो, पाहिलं काही, म्हणजे आपल्या सगळ्यांना दिसत होतं
की नुपूरने कार्यक्रम एन्जॉय केला आहे, ती खुश आहे आणि आता असं म्हणते की मी कार्यक्रम एन्जॉय केलेला नाही आहे. तर नुपूर चिडून म्हणते, सर खरंच मी कार्यक्रम एन्जॉय केला नाही आणि मला तर कार्यक्रमाला यायचंच नव्हतं, पण तुम्ही सगळ्यांना आधीच बोलवून घेतलं. जर मी आले नसते तर तुमचा अपमान झाला असता. तुमचा अपमान होऊ नये म्हणून मी आलेली नाही आहे. तर मल्हार म्हणतो, वा रे वा, म्हणजे सगळं आधी मनाने करायचं, आनंदाने करायचं, चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि आता नाही म्हणायचं. नुपूर चिडून म्हणते, मल्हार सर आनंद नव्हताच ना, मी मनापासून काही केलंच नाही. तुमचा गैरसमज का होतोय? असले गैरसमज करून घेऊ नका. या दोघांमध्ये चांगलं भांडण रंगतं. तर आशा म्हणते, ऑर्डर ऑर्डर, गप्प बसा. तुम्ही दोघे ना भांडू नका. इतका छान कार्यक्रम झाला आहे, आज का दिवस इतका छान गेला आहे, आता कशाला भांडण करताय उगाचच. मल्हार हसू लागतो. नुपूर चिडून म्हणते, आई मी नाही भांडते, हे माझ्याशी भांडताय. मल्हार म्हणतो, मी कुठे भांडतोय, ही माझ्याशी भांडतीये. आशा म्हणते, अरे तुम्ही दोघे पुन्हा एकदा भांडायला लागला. आणि आशा ही मल्हारला म्हणते, मल्हार कार्यक्रम खूप छान झाला, फक्त एक गोष्ट झाली असती ना तर खूप बरं झालं असतं. मल्हार आणि नुपूरला धक्काच बसतो. मल्हार विचारतो, काय झालं आई, तुम्ही नाराज आहात का? मी तर सगळा कार्यक्रम नीट केला, काही राहिलं असेल तर प्लीज माफ करा, सांगा मला काय राहिलं आहे. आशा म्हणते, हो ना, ती एक गोष्ट झाली असती ना तर सगळं खूप छान झालं असतं. मला त्याचीच रुखरुख लागली आहे, तेवढं व्हायला पाहिजे होतं. मल्हार विचारतो, सांगा नाही काय राहिलं आहे, मी ते करतो, आत्तासुद्धा करता येईल, सांगा ना. तर आशा म्हणते, उखाणा, तुम्ही दोघांनी उखाणा घ्यायला हवा होता, अजून छान झालं असतं. हे ऐकून मल्हार खूप खुश होतो. खरं तर सुटकेचा निश्वास सोडतो की आशा चेष्टा करत होती. नुपूर मात्र तोंड वाकडं करते. मल्हार म्हणतो, आई तुमची ही इच्छा पूर्ण करायला मी तयार आहे, मी लगेच उखाणा घेतो. आशाला आनंद होतो आणि मल्हार खूप छान उखाणा घेतो नुपूरच्या नावाचा. आशा खुश होते, पण नुपूरचं तोंड मात्र अजून वाकडंच असतं. मल्हार म्हणतो, आई आता मी तर माझा उखाणा घेतलाय. आशा म्हणते, हो तू तुझं काम केलंय. नुपूर घे बरं मल्हारच्या नावाचा उखाणा, दे त्याला उत्तर, पण उखाण्यातूनच. तर नुपूर चिडून म्हणते, आई मी कोणताही उखाणा घेणार नाहीये. तुला खरं सांगते, जे मनातून नाही आहे ना ते माझ्या ओठांतून सुद्धा नाही येणार. नाही इच्छा माझी उखाणा घेण्याची. मल्हार आणि आशाला खूप वाईट वाटतं. नुपूर रागारागाने तेथून निघून जाते. मल्हार हा आशाला समजावून सांगतो, आई जाऊ द्या ना, तुमचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. एक ना एक दिवस मी माझ्या प्रेमाने नुपूरला नक्कीच जिंकून घेईल आणि त्या दिवशी ती पूर्ण मनाने प्रेमाने माझ्या नावाचा उखाणा घेईल. हे ऐकून आशालाही बरं वाटतं. आशा म्हणते, माझा आशीर्वाद आहे तुझ्याबरोबर नेहमी, तू नक्कीच यशस्वी होशील. मल्हारला सुद्धा आनंद होतो की एक ना एक दिवस आपण नुपूरचं मन नक्कीच जिंकून घेऊ. इकडे नुपूर ही रागारागाने बाहेर आलेली असते. तेवढ्या जिया तिच्याजवळ येते आणि म्हणते, नुपूर वहिनी तू आज येण्या साडीत खरंच खूप गोड दिसतीये आणि सुनमुखाचा कार्यक्रमसुद्धा खूप छान झाला. नुपूर थँक्यू म्हणते. तर जिया तिला सांगते, सगळ्यात भारी गोष्ट कोणती झाली सांगू का तुला? जेव्हा संजनाचं नाव घेतलं ना तेव्हा ब्रो याला पॅनिक अटॅक नाही आला, तो एकदम कूल होता, नॉर्मल होता. ही गोष्ट नुपूरला सुद्धा आठवते. जिया तिला सांगते, जेव्हा गायत्री काकूंनी नाव घेतलं ना त्या संजनाचं, मला असं वाटलं की ब्रोला आता पॅनिक अटॅक येईल. तुला आठवतंय ना, तुमच्या हळदीमध्ये सुद्धा असं झालं होतं. संजनाचा विषय आला आणि ब्रोला किती त्रास झाला होता. नुपूरला आठवतं की मल्हारला हळदीच्या वेळेस किती त्रास झाला होता. जिया सांगते, खरंच आज मला खूप भारी वाटलं की ब्रो त्या संजनाला पूर्णपणे विसरलाय, त्याला आता तिच्या नावाने पॅनिक अटॅक येत नाही. नुपूर विचारते, म्हणजे संजनाचं नाव आलं त्या दिवशीच्या आठवणी आल्या की हे सगळं होतं का? जिया सांगते, हो, संजना ही ब्रोला सोडून गेली हळदीच्या दिवशी आणि मग त्यानंतर संजनाचं नाव आलं किंवा मग हळद त्या रिलेटेड त्या दिवसाच्या रिलेटेड काही विषय निघाला की ब्रोला खूप त्रास व्हायचा, तो पॅनिक व्हायचा, अस्वस्थ व्हायचा. एकदा तर इतका त्रास झाला होता की डॉक्टरांना बोलावून घ्यावं लागलं होतं. नुपूरला समजतं की संजनाबद्दल जाणून घेण्याची हीच संधी आहे. नुपूर ही जियाला विचारते, पण संजना ही मल्हार सरांना सोडून गेली, म्हणजे मला आईने सांगितलंय सगळं या प्रकरणाबद्दल, तिने असं का केलं होतं आणि ती या घरात कोणाच्या तरी क्लोज असेल ना? तर जिया सांगते, होती ना, ती तायडीच्या खूप क्लोज होती. तेव्हा तर मी लहान होते, त्यामुळे मला कुणी काही जास्त सांगितलं नाही, पण मला आहे ना त्या संजनाची व्हाईब बिलकुल आवडायची नाही, त्यामुळे मी तिच्याशी कधी काही जास्त बोलले नाही. आणि जेव्हापासून ती ब्रोला डंप करून निघून गेली ना तेव्हापासून तर ती माझ्या डोक्यातच गेली आहे, त्यामुळे मी तिचा विषयही काढत नाही, तिच्याबद्दल काही बोलतही नाही. नुपूरला आश्चर्य वाटतं की तायडी ही संजनाच्या क्लोज होती. जिया विचारते, पण नुपूर तू
तर नुपूर म्हणते, तुला असं वाटत असेल ना मी हे सगळं विचारण्याचा का प्रयत्न करते, तुला खरं सांगते, आधी मला हे सगळं जाणून घ्यावं असं वाटत नव्हतं, पण आता मला असं वाटतंय की या प्रकरणाबद्दल मला सगळं कळायला हवं. कारण वेदांच्या अपघाताचा आणि या संजना प्रकरणाचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. कारण ज्या दिवशी संजना ही मल्हार सरांना सोडून गेली त्याच दिवशी त्यांनी हा अपघात केला आणि या दोन गोष्टी कनेक्टेड आहेत. आमचे आयुष्यसुद्धा कनेक्टेड आहे. त्यामुळे मला या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे, म्हणजे सगळं चित्र माझ्यासमोर स्पष्ट होईल. जिया म्हणते, होईल होईल, तू नक्कीच शोधून काढशील. आणि मग नुपूर विचार करते, या प्रकरणाशी सागरिका मॅमचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. जर संजना त्यांना एवढी क्लोज होती मग त्यांनी संजनाला कसं जाऊ दिलं, आणि संजना आता नेमकी कोठे आहे, काय करते, हाच प्रश्न नुपूरला पडलेला असतो. आणि इकडे तायडी तिच्या रूममध्ये असते. तिच्यासमोर घराचं चित्र असतं आणि सगळ्यांची नावं लिहिलेली असतात. तायडीचा बाप तेथे येतो आणि विचारतो, काय तायडे, काय चाललंय तुझं? तर तायडी म्हणते, बाबा हे काय? तर तायडीचा बाप म्हणतो, हा आपल्या घराचा नकाशा आहे. तायडी विचारते, येथे नुपूरचं नाव कोठे लिहिलंय? तायडीचा बाप म्हणतो, कागदावर. तर तायडी म्हणते, नाही ना, नुपूरचं नाव कागदावर नाही तर मल्हारच्या हृदयावर लिहिलंय. कोठे लिहिलंय? तायडीचा बाप सांगतो, मल्हारच्या हृदयावर. एकदम बरोबर. तायडी म्हणते, आणि जोपर्यंत ती नुपूर या घरात आहे ना ती आपल्याला आपल्या मनासारखं काहीच करू देणार नाही. तिला जर या घराबाहेर काढायचं असेल तर आपल्याला मल्हारच्या मनातून सगळ्यात आधी तिला उतरवावं लागेल. आणि एकदा का ती या घरातून निघून गेली मग आपण मल्हारला जसं म्हणू तसं तो करणार. मल्हार आपल्या मुठीत पुन्हा एकदा येणार. तायडीचा बाप विचारतो, पण तायडे हे सगळं तू कसं करणार आहे? तायडी म्हणते, बाबा तुम्ही त्याची काळजी करू नका. मला नुपूरने सांगितलंय की या घरात येण्यामागे तिचा नेमका प्लॅन काय आहे. तिला त्या वेदांच्या मृत्यूचं सत्य जाणून घ्यायचं आहे. तायडीचा बाप म्हणतो, त्यात काय सत्य समोर यायचं बाकी आहे? मल्हारने अपघात केला आहे हेच सत्य आहे. तायडी हसू लागते आणि म्हणते, खरं बोलताय बाबा तुम्ही, मल्हारनेच तो अपघात केला आहे. पण ही गोष्ट त्या नुपूरला पटत नाही आहे ना, आणि तिला तीच पटवून द्यायची आहे. या प्रकरणामध्ये अजून जाणून घेण्यासारखं काहीच नाही आहे. मल्हारनेच हा अपघात केला आहे हे तिला पटवून दिल्यानंतर ती आपोआपच हे घर सोडून जाईल. आणि एकदा का ती ही घर सोडून गेली मल्हार पुन्हा कोलमडणार आणि मग त्याला संपवणं आपल्याला सोपं जाईल. मल्हार आणि नुपूर या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं, त्या अपघाताबद्दल नुपूरला पटवून देणं हे एवढं सोपं नाही आहे. पण तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या मुलीला चॅलेंजेस किती आवडतात आणि मी हे चॅलेंज नक्की पूर्ण करणार. तायडीचा बाप विचारतो, पण तू हे सगळं करणार तरी कसं? तर तायडी सांगते, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि तो आजपासूनच मी सुरू करणार आहे. आता तायडी नेमकं काय करणार आहे हे आपल्याला थोड्या वेळाने कळेल. आणि इकडे नुपूर तिच्या रूममध्ये असते, दागिने वगैरे काढत असते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो. नुपूरला आवाज देतो. नुपूर त्याच्याकडे पाहते तर मल्हार हा नुपूर जवळ येतो. नुपूरसुद्धा कधी नव्हे ती त्याच्याकडे पाहून स्माईल करते. त्यामुळे मल्हार खुश होतो आणि मल्हार हा नुपूरला जवळ घेतो. नुपूरसुद्धा खुश असते आणि बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. नुपूर लाजत असते आणि मग मल्हार एक एक करून तिचे सगळे दागिने काढत असतो. सगळ्यात आधी तो तिच्या गळ्यातील मोठा दागिना काढतो. नुपूरच्या खूप जवळ येतो. हे दोघे खरंच खुल्लम खुल्ला रोमांस करत असतात. नुपूरमध्ये एवढा मोठा बदल कसा घडलाय देव जाणे. मग मल्हार तिच्या कानातले काढतो, तिचा दुसरा नेकलेस काढतो, तिच्या हातातल्या बांगड्या काढतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. नुपूर लाजून मान खाली घालते. मल्हार तिची मान वर करतो आणि नुपूरला म्हणतो, थोड्या वेळ आधी मी तुझ्या नावाचा उखाणा घेतला आहे पण तुझा उखाणा घ्यायचा राहिला आहे. नुपूर म्हणते, आता तर उखाणा घ्यावाच लागेल. आणि मग नुपूर मल्हारच्या नावाचा अतिशय सुंदर उखाणा घेते. त्यामुळे मल्हारलाही आनंद होतो. मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. पण मनात शंकासुद्धा येते की हा सीन खरा आहे की हा मल्हारचा भास आहे. कारण नुपूर मल्हारवर जेवढी चिडली ना त्यामुळे हे एवढ्या लवकर होणं तर शक्य दिसत नाही आहे. आणि हे खरंच असतं, हा मल्हारचा भास असतो. मल्हार नुपूरच्या रूममध्ये असतो पण नुपूरला पाहताच तो या स्वप्नात रंगून गेलेला असतो. नुपूर ही चुटकी वाजवते, सर सर. तेव्हा कुठे मल्हार हा भानावर येतो आणि मल्हार म्हणतो, छान होता उखाणा. नुपूर विचारते, कोणता उखाणा? मल्हार म्हणतो, आता तू उखाणा घेतलास ना. नुपूर त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते,
सर, हे काय बोलताय तुम्ही? मल्हारला समजतं की हे सगळं त्याचं स्वप्न होतं आणि नुपूरने कोणताच उखाणा घेतलेला नाही आहे. नुपूर विचारते, सर काय झालं तुम्हाला? मल्हार म्हणतो, नाही नाही काही नाही. नुपूर विचारते, मग तुम्ही इथे कशासाठी आलाय? मल्हार म्हणतो, असंच आलो होतो. नुपूर त्याला म्हणते, सर मला एक गोष्ट हवी आहे, तेवढी एक गोष्ट द्याल का मला प्लीज? मल्हार म्हणतो, नुपूर तू पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागतीये, नक्की देईल, बोल ना काय हवं आहे तुला? तर नुपूर म्हणते, खरंच त्या गोष्टीची मला खूप गरज आहे सर. मल्हार म्हणतो, बोल ना मग, नक्कीच मी तुला देईल. आणि मग नुपूर त्याला म्हणते, मला शांती हवी आहे सर, तुम्ही तीच मला देत नाही आहे. पुन्हा पुन्हा माझ्या रूममध्ये येता, मला डिस्टर्ब करतात, मला थोडी शांती द्या. मल्हारचा हिरमोड होतो. मल्हार म्हणतो, शांती हवी आहे का तुला? ठीक आहे, मी तुला म्हटलो ना, मी तुला जे हवं आहे ते देईल. ठीक आहे, देतो शांती. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. नुपूरला कळतच नाही की मल्हार असा का वागत होता आणि तो हे उखाण्याबद्दल काय बोलत होता. पण मल्हारने स्वप्नातच सगळा रोमांसही केलेला असतो आणि नुपूरच्या तोंडून उखाणाही ऐकलेला असतो. नुपूरला याबद्दल काहीच माहीत नसतं. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हार त्याच्या रूममध्ये असतो आणि नुपूर आणि त्याच्या लग्नाचे फोटो पाहत असतो. मल्हार हे फोटो पाहण्यात एकदम दंग झालेला असतो, रंगून गेलेला असतो. तायडी पुन्हा त्याला आवाज येते, मल्हार. तेव्हा कुठे मल्हार भानावर येतो. तायडी विचारते, काय करतोयस? मल्हार सांगतो, काही नाही, आमच्या लग्नाचे फोटोज पाहत होतो, बस ना तू. आणि तायडी त्याच्या शेजारी बसते आणि तायडी ही मल्हारला सांगते, मल्हार आपल्या केअरटेकरचा मला कॉल आला होता. मल्हार विचारतो, कोणता केअरटेकर? तर तायडी सांगते, अरे असं काय करतोय तू? त्या वेदांचा अपघात केला होता ना, आपण ती गाडी ठेवली आपल्या फार्म हाऊसवर, त्या केअरटेकरचा. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. तायडी त्याला म्हणते, मला असं वाटत होतं की आपण ती गाडी येथे आणायला हवी. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो आणि तो खूप अस्वस्थ होतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि तायडीने आता भयानक प्लॅन बनवला आहे. मल्हार हा त्या अपघाताच्या दुःखातून बाहेर पडलाय, पण तायडीला ज्या गाडीने हा अपघात झाला होता ती गाडी आता घरी आणायची आहे. म्हणजे ही गाडी घरी आणल्यावर नुपूर आणि मल्हारच्या डोळ्यासमोर ती गाडी नेहमी असेल आणि मग याच गाडीने माझ्या वेदांचा अपघात झालाय म्हणून नुपूर दुःखी होईल आणि माझ्याकडून वेदांचा अपघात झालाय म्हणून मल्हार दुःखी होईल आणि त्यांना या दुःखातून बाहेरच पडता येणार नाही. मग तायडीचा हा प्लॅन मल्हार यशस्वी होऊ देईल का? तो ही गाडी घरी येऊ देईल का? हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि दुसरीकडे नुपूर संजनाला शोधण्याचा प्रयत्न करते आणि जर संजना तिला सापडली तर मग तायडीचेच 12 वाजतील, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी ही मल्हारला म्हणेल, मला असं वाटतं ती गाडी आपण घरी परत आणायला हवी. तर मल्हार म्हणेल, नाही तायडे, त्या गाडीबरोबर माझ्या खूप कटू आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्या गाडीनेच वेदांचा अपघात झाला होता. मी एका जिवंत माणसाचा जीव घेतला होता, त्याला मारलं होतं. त्यामुळे ती गाडी आता घरी आणायची नाही, तर ती गाडी स्क्रॅपमध्ये टाकावी अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून तायडीला मोठा धक्काच बसेल, कारण हा तायडीचा तुरुपचा एक काय आणि जर ही गाडी स्क्रॅपमध्ये टाकली तर तायडीचा प्लॅन फ्लॉप होईल. मग आता तायडी मल्हारला समोरासमोर नाही सुद्धा म्हणू शकत नाही, त्याची इच्छा मोडूसुद्धा शकत नाही. मग आता तायडी काय करेल? ही गाडी स्क्रॅपमध्ये न जाऊ देता घरी परत कशी घेऊन येईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि इकडे नुपूर ही आशाला आपला सगळा प्लॅन सांगणार. ती म्हणेल, आई, येथे आपण वेदांच्या अपघाताचं सत्य जाणून घ्यायला आलो आहे की या अपघातामागे फक्त मल्हार सरच होते की दुसऱ्या कोणाचा हात होता. आणि जर आपल्याला हे शोधून काढायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला संजनाला शोधावं लागेल. ज्या दिवशी आपण संजनाला शोधून काढू त्या दिवशी या अपघाताचं संपूर्ण सत्य आपल्यासमोर येईल आणि ही गोष्ट आशालासुद्धा पटणार. आशा विचारेल, पण तू संजनाला कसं शोधून काढणार? तर नुपूर म्हणेल, मला जियाकडून समजलं आहे की संजना आणि सागरिका मॅम या दोघी एकमेकींच्या खूप क्लोज होत्या आणि जर त्या दोघी एकमेकींच्या क्लोज होत्या तर सागरिका मॅमला संजनाबद्दल नक्कीच काहीतरी माहीत असणार आणि जर मी संजनाला शोधून काढलं ना तर त्या अपघाताचं सत्य कळण्यासुद्धा मला नक्कीच मदत होईल. आणि मग नुपूर ही चक्क रात्री घरामध्ये येईल आणि घरामध्ये येऊन झाडाझडती घेत असेल. तिला संजनाचं सत्य शोधून काढायचं असेल. मग ती तायडीच्या रूममध्ये सुद्धा जाऊ शकते, पण
तायडीला तर या सगळ्या गोष्टींची सवय आहे. तायडी ही आधीच घरात उभी असेल अंधारात. मग जर नुपूर तिच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तायडी तिला थांबवणार, तिला जाब विचारणार. घरात सगळ्यांना गोळा करून ती मोठा गोंधळसुद्धा घालू शकते. म्हणजे तायडी ही आधीच इतकी मोठी कटकारस्थानी बाई आहे आणि जर नुपूरने तिच्याविरुद्ध काही करण्याचा प्रयत्न केला तर ती नुपूरला नक्कीच थांबवणार. या दोघींचा हा रंगलेला सामना पाहायला खूपच मजा येणार आहे. मग आता तायडी जिंकते की नुपूर जिंकते? नुपूर आधी संजनाला शोधून काढते की मग तायडी मल्हारची ती अपघात झालेली गाडी घरी घेऊन येते? कोण जिंकतं हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.